UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। काँग्रेस तरुणांना ड्रग्सच्या अधीन करते। काँग्रेसचाच एक नेता दिल्लीमधील ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या। पोरादेवीमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा आरोप। लाडकी बहीण योजना नारी शक्ती वाढवणार तर पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी जमा। पंतप्रधान मोदींची माहिती। मुलगी शिकली, प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली। लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरे यांची टीका। आम्ही आरक्षणाची 50% मर्यादा तोडणार, जातीनिहाय जनगणना करणार। कोल्हापुरात राहुल गांधी यांची घोषणा। पंतप्रधान मोदींकडून पोहरादेवीमध्ये नंगारा भवनाचं उद्घाटन। मोदींच्या हस्ते आज मुंबई मेट्रो 3च्या फेज 1 सह विविध विकास कामांचं लोकार्पण। मोदींना किती फिती कापायच्या कापू द्या, येणाऱ्या निवडणुकीत जनता भाजपसह गद्दारांना जागा दाखवेल। उद्धव ठाकरे यांचा निशाणा। राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापुरातील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण। राहुल गांधींकडून शाहू महाराजांच्या समाधीस्थळी देखील दर्शन। शिवरायांची विचारधारा म्हणजे संविधान। संविधान संपवायला निघालेल्या भाजपची विचारधारा चुकीची, म्हणूनच मालवणचा पुतळा पडला। संविधानाची प्रत दाखवत राहुल गांधींचा निशाणा। रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा। कार्यकर्त्यांशी चर्चा करून रामराजे निंबाळकर भूमिका जाहीर करणार, सूत्रांची माहिती। पेसा अंतर्गत भरतीसाठी पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने होणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या आदिवासी नेत्यांच्या बैठकीनंतर निर्णय। संभाजीनगर जालन्यामध्ये एनआयए आणि एटीएसची संयुक्त कारवाई। जालना आणि मालेगाव मधून 1 आणि छत्रपती संभाजीनगर मधून 2 ताब्यात। मालेगावातही एका डॉक्टरच्या क्लिनिकवर एनआयएचा छापा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।